कुठलं काम काहीतरी त्यांचं एखादं पत्र, त्याचं काहीतरी कुठल्या आम्हाला विचारणं, कुठल्या मंत्र्याशी त्यांचा काही संपर्क, काही संबंध नाही. ते काय सांगतील? काही नाही, निरर्थक आरोप करायचे काहीतरी. मला नाही वाटत कुठे काही आम्ही कुणी काही सांगितलं काम झालं नाही म्हणून, असं तर कुठे दिसत नाही मला. आता त्यांचं काही असेल पर्टिक्युलर तर मला माहीत नाही कोणत्या मंत्र्यांनी त्यांचं काम केलं नाही म्हणून. त्यांचं फक्त एकच आहे, जमिनीला भाव वाढून द्या, तिकडे हवेमध्ये ॲक्वायर होणाऱ्या जमिनीचा हा त्यांचा प्रश्न आहे. तो विधानसभेत त्यांनी मांडला. तो त्यांचा वैयक्तिक आहे. स्वतः वर्षभरापूर्वी त्यांनी जमीन खरेदी केलेली आहे आणि तिचे भाव वाढून द्या अशी त्यांची मागणी आहे लँड ॲक्विजिशनमध्ये. त्याशिवाय दुसरा प्रश्न तर मला दिसत नाही कुठला. तो आपण आपली जुनी आठवण केली. पण 91 साली आपण सरपंच होते, गावाचा विकास केला होता. मात्र आता सरपंच जे बसतात ते तर खूप गावाची परिस्थिती खराब असते. अनेक ठिकाणी शौचालय नसतात. शौचालय असले तर तिथं लोक जात नाही. शासनाची भूमिका आहे, प्रत्येकाला घर असलं पाहिजे, प्रत्येकाला पाणी असलं पाहिजे. आता सोलर आम्ही देणार आहोत, राशन फुकट आहे, गरीब कल्याणाच्या सगळ्या योजना राबवल्या जातात. पण सरपंचांनी जर लक्ष दिलं, ग्रामसेवकांनी जर चांगलं लक्ष दिलं तर गाव सुंदर होऊ शकतं, सक्षम होऊ शकतं, हे मी त्या ठिकाणी म्हणालो. आणि म्हणून ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी जर ठरवलं तर त्याच्या गावामध्ये शासकीय योजनेच्या माध्यमातून त्याचा चांगला विकास करता येऊ शकतो. 25-15च्या मागच्या हेडमधून मागच्या वेळेला आपण अनेक गावात कॉन्क्रिटीकरण केलं, गावामध्ये आपण ते ब्लॉक बसवले, गावामध्ये गटारीची व्यवस्था केलेली आहे, स्मशानभूमीची व्यवस्था केलेली आहे. पण सरपंचांनी अधिक लक्ष गावामध्ये घातलं तर गाव हे सुंदर होऊ शकतं, अधिक सक्षम होऊ शकतं असं मी म्हणालो. नाशिकचं कुंभमेळ्याचं आपण जबाबदारी घेतली आहे, पालकमंत्री म्हणूनच कार्य सुरू केलं आहे का? नाही, मी कुंभमेळा मंत्री आहे, जलसंपदा मंत्री आहे. दोन्ही कार्य माझ्या कामाची जबाबदारी माझ्याकडे आहे. त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी माझ्याकडे आहे. अजून पालकमंत्री जाहीर झालेलं नाही, याची कल्पना आपल्याला आहे. ते ज्यावेळेला होईल ते काम सुरू होईल. पण आता मला असं वाटतं की सध्या पालकमंत्री म्हणून नाशिकला आणि रायगडला कुणाची म्हणजे आम्हाला नियुक्त केलं होतं, पण आम्हाला त्यात स्टे आलेला आहे. आपल्या भाषणामध्ये आपण बोललो की मी 1 दिवसाचा पालकमंत्री हा नाशिकचा होता, पण ते थांबलेलं आहे. कधीपर्यंत पूर्ण होईल असं वाटतं आपल्याला? कारण की आपल्या आता लवकरात लवकर. मुख्यमंत्री महोदय परवा नाशिकला म्हणाले की लवकरात लवकर आम्ही जाहीर करू. म्हणून मी तेच सांगतो की लवकरात लवकर होईल. जे काय जे व्हायचं असेल ते, आपणच पालकमंत्री असणार, जे काय व्हायचं असेल ते लवकरात लवकर होईल. मी होईल असं म्हणलो नाही. आपली इच्छा आहे पालकमंत्री. नाही, आता सध्या कुंभमेळा आहे, 2 वर्षांनी खूप मोठी जबाबदारी आहे, चॅलेंज आहे. आणि म्हणून मी म्हटलं की मी जर 2-2.5 वर्षासाठी तिथे पालकमंत्री असलो तर अधिक सगळ्या कामाला गती देण्यासाठी ते उपयुक्त ठरेल, एवढं माझं म्हणणं होतं. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जय महाराष्ट्र.